मुंबईचा पहिला मानाचा गणपती आणि मुंबईचा राजा अशी ओळख असलेला गणेश मूर्ती त्याचा पहिली झलक त्याची आज झालेली आहे आणि एका नव्या स्वरूपात ही मूर्ती यंदा आलेली आहे। या मंडळाचे सरचिटणीस आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्यासोबत बातचीत करूया। स्वप्नील परब, स्वप्नीलजी काय सांगाल, तुम्ही यंदा एका नवीन स्वरूपात तुम्ही तुमच्या मूर्तीला आणलं आहे, काय सांगाल वैशिष्ट्य यंदाचं? मुंबईचा राजा नेहमी वेगवेगळ्या रूपात आम्ही या ठिकाणी अवतरवत असतो। यंदाच्या वर्षी नवीन रूपात तर मूर्ती आलेलीच आहे, पण नवीन मूर्तिकाराने ही मूर्ती घडवलेली आहे। आकाश तिरमल या एका अनोख्या मूर्तिकाराने, तरुण मूर्तिकाराने ही कला या ठिकाणी सादर केलेली आहे। आपण पाहत असाल तर रामेश्वरमच्या धर्तीवरती ही मूर्ती आम्ही साकारलेली आहे। या मूर्तीच्या मुकुडामध्ये पोपट आपल्याला विराजमान झालेला दिसेल, कारण रामायणामध्ये पोपटाचं एक अनन्यसाधारण महत्त्व मानलं जातं, तर त्याच्यामुळे आम्ही हे सगळं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। नवीन मूर्तिकार तुम्ही आणला आहे, मूर्तीमध्ये कोणते बदल करण्यात आले आहेत का? काय काय मूर्तीमधलं वैशिष्ट्य आहे? पोपटाचा उल्लेख तुम्ही केलात, पण इतर गोष्टी मूर्तीमध्ये फारसे असे बदल आम्ही केलेले नाही, कारण मुंबईचा राजा हा जरी वेगळ्या रूपात जरी असला तरी त्याचं जे ढंग आहे, त्याची जी आखणी आहे, ठेवणी आहे, ती दीनानाथ वेलिंगांपासून आम्ही करत आलेलो आहे। तर त्यानुसार त्यांनी जी आखणी आणि काय म्हणतात त्याला रेखाचित्र त्यांनी जशा प्रकारे आम्हाला दाखवलेलं त्यावेळी होतं, तशाच प्रकारची या ठिकाणी आखणी आम्ही केलेली आहे। 10 दिवस लाखोच्या संख्येने भाविक येतात मुंबईच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी। भाविकांसाठी काय सोय करण्यात आली आहे कायदा आणि सुव्यवस्थेला घेऊन? भाविकांची सुरक्षा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आमचा राहिलेला आहे। CCTV कॅमेरेज तर आपण पाहत असाल जागोजागी आम्ही लावलेले आहेत, वेगवेगळ्या बॅरिकेडिंग आम्ही या ठिकाणी केलेलं आहे। आमचे कार्यकर्ते अहोरात्र दिवस रात्रमध्ये या ठिकाणी मुंबईच्या राजाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी आम्ही त्या ठिकाणी तैनात केलेली आहे। दरवर्षी तुम्ही नवीन संकल्पना घेऊन येता, यंदा रामेश्वरम काही विशेष होतं किंवा काही याच्या मागे विचार होता तुमचा? विचार एकच आहे की कारण या गणेशोत्सवामध्ये आपल्या देशातील विविध अशी प्रेक्षणीय स्थळं आणि तीर्थक्षेत्र लोकांसमोर ठेवावीत आणि लोकांना त्याचा एक आनंद लुटता यावा, याच्यासाठी म्हणून दरवर्षी आम्ही ही संकल्पना राबवत असतो। यंदाच्या वर्षी रामेश्वराचं स्वरूप आम्हाला या ठिकाणी दाखवायचं होतं, म्हणून रामेश्वरम मंदिर आम्ही निवडलं। धन्यवाद आपल्यासोबत बातचीत केल्यासाठी। व्हिडिओ जर्नलिस्ट अमर सपकाळ सह जाधव, NDTV मराठी, मुंबई।